करू राहिल्या आणि ह्या आगीच्या घटना टाळण्यासाठी प्रशासन सुद्धा आपल्यापर्यंत प्रयत्न करते, पण आपली सुद्धा एक नागरिक म्हणून एक जबाबदारी आहे. म्हणून नागरिकांनी आपली आगीची घटना लागल्यानंतर आपली कोणत्या कशा प्रकारे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे या अनुषंगानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी शीतल एंटरप्राइजेस अकोलाचे संचालक डॉक्टर योगेश आकोत सर आपल्यामध्ये आहेत. सर स्वतः व्यवसायाने डॉक्टर आहेत, पण जसं ते रुग्णांची सेवा करतात किंवा रुग्णांचा उपचार करतात तसं आगीवर नियंत्रण आणण्याचं काम सुद्धा ते सातत्यानं करतात. म्हणजे आपल्या इथं जे फायर एक्सटिंग्विशर लागलेले आहेत ना, हे सरांनीच लावलेले आहे. आणि नेमकं याचा उपयोग काय किंवा आगीच्या घटना टाळण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत या संदर्भात सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर सर्वांनी सर जे या ठिकाणी सांगतात ते मुद्दे तुम्ही नमूद करून घ्यावेत, कारण आपण आपल्या घरी, आपल्या गल्लीमध्ये किंवा आपल्या गावामध्ये किंवा आपल्याला निदर्शनास आलेली कोणतीही आग आपण त्याद्वारे नियंत्रणात आणू शकतो. तर सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी शांत राहावं आणि सर जे सांगतात ते ऐकावं. धन्यवाद. नमस्कार. आगीविषयी सांगायचं झालं तर मुख्यतः सरकारने आगीचे 5 प्रकार केलेले आहेत. आता तुम्ही जर सिलेंडर बघितलं असेल तर सिलेंडरवर ABC लिहिलेलं आहे. सिलेंडरवर ABC लिहिलेलं आहे. ABC, D आणि E असे 5 प्रकार मुख्यतः आगीचे डिवायडेशन केलेले आहेत. याच्यामध्ये ABC सिलेंडर बनवण्यामागचं रिझन असं आहे, त्याच्यापूर्वी सांगतो तुम्हाला A, B आणि C काय आहे. कागद वगैरे जडणे, पेट्रोलियम जडणे, ऑइल पेटणे, त्याच्यानंतर काही केमिकल्स असतात आणि स्पार्किंग, असे हे जे प्रकार आहेत हे A, B, C, D आणि E या सेक्शनमध्ये मोडलेले आहेत. तर जनरल रुटीनमध्ये ABCचाच वापर केला जातो, कारण आपल्याकडे फोम, गादी, कापूस, कापड किंवा गवत वगैरे अशीच आग जनरली लागते. आणि किचनमध्ये आपल्या आग लागते ऑइलची किंवा आणखीन काही गॅस वगैरेची, सर्किटची. याच्या व्यतिरिक्त कोणतीही आग नसते, त्यामुळे ABC सिलेंडरचाच वापर फक्त मुख्यतः केला जातो. आणि ABC सिलेंडर हे तुम्हाला कुठेही भेटणार, इवन गाडीमध्ये, कोणत्या पिक्चर हॉलमध्ये, कुठेही तुम्ही आज कुठेही सर्वाइव्ह करत असाल तर तिथं हे सिलेंडर तुम्हाला सहज अवेलेबल होऊन जाईल. कोणत्याही ठिकाणी ठेवलेलं सिलेंडर हे कोणीही वापरू शकते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, अन्यथा इतरांचा जीव वाचवण्यासाठी. या सिलेंडरचा वापर कोणतेही फायरचं इक्विपमेंट हे प्रेशरवर चालतं. प्रेशरचा अर्थ असा आहे की तुम्ही विशिष्ट अंतरावर उभं राहून स्वतःला सेफ ठेवून इतरांचा जीव वाचवायचा आहे. आता या सिलेंडरचा फ्लो हा 15 फुटापर्यंत जातो. म्हणजे 15 फूट पहिले तुम्ही सेफ व्हा आणि 15 फुटावरची आग तुम्ही विझवा, हा प्रकार यातून निर्धारित केलेला असते. आता ABC सिलेंडर वापरायचं कसं हे काही फार मोठं काही टेक्निक आहे नाही. याला एक सिंपल लॉक आहे, तो ओपन करायचा आणि सरळ स्टार्टअप करायचा. ABC सिलेंडरचं वजन हे 6 किलो असते. याचं कारण हे आहे की आपण पोर्टेबल सिलेंडर आहे, आपण कुठेही घेऊन पडू शकतो. एक व्यक्ती जर एक सिलेंडरचा वापर करून राहिला तर दुसऱ्या व्यक्तीने दुसरं सिलेंडर, तिसऱ्या व्यक्तीने तिसरं सिलेंडर तिथं अवेलेबल करून ठेवायचं. कोणतीही आग सडनली वाढत नाही, छोट्या आगीपासूनच मोठी आग होते. मग छोटी आग चालू झाली तर सिलेंडर हे सगळ्यात सोयीचं आणि सुटेबल असं यंत्र आहे जे आपण वापरून मोठी घटना टाळू शकतो. हे कोणीही वापरू शकते. हे वापरताना कसल्याच प्रकारचा धोका नाही. आणि त्याच्यात असलेली पावडर इनहेली झाली किंवा अंगावरी पडली तर त्याचं फार काही नुकसान नाही. ओके, इथपर्यंत समजलं. या गडाडीमध्ये हा जो काटा या ग्रीन पर्यंत आलेला आहे, हा काटा जर ग्रीन पर्यंत असेल तरच हे सिलेंडर उपयोगी आहे, अन्यथा हे सिलेंडर उपयोगी नाही. आग लागलेली असताना धावपडीत फक्त सिलेंडर घेऊन जाणे याला काही अर्थ नाहीये. पहिले तुम्हाला तिथं चेक करायचं की याच्यात प्रेशर आहे का नाहीये. आता याच्यामध्ये प्रेशर ऑलरेडी आहे. इथं येलो कलरचं सील लावलेलं आहे. याला ही नळी आहे आणि सिलेंडर आहे. हे कोणीही सहज उचलू शकते, इतकंसं हलकं आहे. आता सिलेंडर घेतल्यानंतर आगीच्या ठिकाणी जाण्यापूर्वीच सील तोडून टाकायचं. याला एक की आहे, ही ओपन करायची. याच्या आतमध्ये असं प्लास्टिकचा पार्ट असतो, तो काढून टाकायचा. अशा पद्धतीने हे रेडी टू यूज झालेलं आहे. ओके, आलं लक्षात. उजव्या हातामध्ये सिलेंडर पकडायचं, डाव्या हाताने याला पक्क पकडायचं. हे जर तुम्ही ढिलं पकडलं तर याच्यामध्ये एवढं प्रेशर असतं की उडून असं येईल डोळ्यावर आणि तुम्हाला इजा होऊ शकते.
त्याच्यामुळे हे चांगलं व्यवस्थित घट्ट पकडायचं. जिथे कुठं आग लागली आहे त्याच्या अवतीभोवती पहिले आणि नंतर त्या आगीच्या सेंटरवर, या पद्धतीने याचा वापर करायचा आहे. वेळेवर कसा तुम्ही वापर केला याला काही फार फरक नाही पडत, जसं तुम्हाला सुचतं तसं करा, पण ऍटलिस्ट हे व्यवस्थित पक्क पकडा, हे व्यवस्थित पकडा आणि याला स्प्रे सारखं दाबलं की हे चालू होऊन जातं. ओके. आता मुख्य विशेष बाबी का असतात हॉलमध्ये किंवा कुठं जास्त जमावामध्ये जर आग लागलेली आहे आणि आग लागलेल्या अवस्थेमध्ये जर तुम्ही पळून जाऊ शकत नाही आहात, खूप सारा धूर जमा झालेला आहे, तर अशा अवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाची बाब, तुम्ही टोंगळ्यावर या, झोपून सरकटत जा. कारण किती काही झालं तर ऑक्सिजन लेवल खालच्या 3 फुटापर्यंत कायम राहते. एवढं जरी माहीत असलं तर बरेच लोकांचे जीव त्यांनी वाचलेले आहेत. लोक चालून पडण्याचा पण उभं राहून पडून जाण्याचा प्रयत्न वगैरे करतात, तसं शक्य होत नाही आग लागलेली असली की. धूर जास्त इनहेल झाला, जर श्वासाद्वारे धूर जास्त घेतला गेला तर मेंदूला ऑक्सिजन सप्लाय कमी भेटतो, निर्णय चुकतात. सुरतमध्ये ट्युशन क्लासमध्ये शिकत असलेले विद्यार्थी हे 4थ्या मजल्यावरून खाली कुदी मारून मरण पावले. गरजच नव्हती कुदी मारायची. जर ते खाली बसून रेंगाळत जर आले असते तर ते तिथेही राहून त्यांना मदत येईपर्यंत जिवंत राहू शकले असते. पण हे याची कल्पना नसतं. लोक जसं करतात तसंच आपण करणं हे काही योग्य नाही. कोण्याही हॉलमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणीच कॅज्युअलिटीज जास्त होतात. जास्त आग लागलेली आहे तर आगीचं स्वरूपच हे वरते जाणार असतं, खाली येत नाही. आग हे वरते जाणार, धूर पण वरतेच जमा होतो. खाली 3 फुटाचा 2 फुटाचा भाग हा जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन आणि टेम्परेचर या सगळ्यापासून सेफ असतो. एवढं जरी समजलं की तोंडाला दस्ती बांधून खाली रेंगाळत गेल्याने जमतं तरी भक्कम होऊन जातं. आणि आग लागली असताना कोणाला वाचवण्यापेक्षा स्वतःला कसं वाचवता येईल याच्याकडे जास्त प्राधान्य द्यायचं. दुसरं आणखीन किचनमध्ये शक्यतोवर ऑइल वगैरे पेटतं. आता एवढं समजायला पाहिजे की ऑइल, कोणतंही पेट्रोलियम पदार्थ याच्यावर डायरेक्ट पाणी टाकलं जात नाही. पाणी टाकल्याने त्याचं क्षमता वाढते, अंगावर ते उडतं आणि इजा जास्त होते. अशा अवस्थेमध्ये फक्त झाकण टाकणे किंवा ओला कपडा टाकणे हा एक भाग असतो. त्याचा तुम्ही व्हिडिओ युट्यूबवर वगैरे बघितला असेल कदाचित. गॅस सिलेंडर जरी पेटलं तर त्याला टावेल ओला करून जर लावला तर आग विझून जाते. हे सिंपल ट्रिक्स तुम्ही सतत नेहमी लक्षात ठेवा. आता आपल्या प्रतिष्ठानचा जर विचार केला तर इथं आपण स्मोक डिटेक्टर, सिलेंडर आणि हायड्रन सिस्टीम, स्प्रिंकलर हे सगळं काही लावलेलं आहे. स्प्रिंकलर हा प्रकार ऑटोमॅटिक फुटणार आहे, त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं काम नाही. पण 82 टेम्परेचरवर ते फुटणार आहे. ते काही जीव वाचवण्यासाठी नसून इमारत वाचवण्यासाठी आहे. टेम्परेचर जास्त क्रिएट झालं तर इमारतीमध्ये असलेले लोखंडाचे जे गज आहेत ते गरम होऊन वागतात आणि बिल्डिंग कोलॅप्स होऊ शकते, म्हणूनचे ते लावलेले आहे. सिलेंडर हे आपल्या जनरल लोकांसाठी वापरण्यासाठी लावलेले आहेत. इथं आता स्मोक डिटेक्टर पण आहे. स्मोक डिटेक्टरचा आवाज आला तर एकदम निग्लेक्ट करणे हे योग्य नाही. का वाजलाय का नाही वाजलाय हे पडताळून पाहणं गरजेचं आहे. आणि कुठेही जरी धूर येत असेल तर तिथे तुम्ही सिलेंडरचा वापर छोट्या मोठ्या घटनेसाठी सिलेंडर वापरून टाकणे हा सोयीचा प्रकार आहे. नाहीतर मग एवढ्यासाठी आपण हातानं आणि काही पाणी टाकतोय काही करतोय असं करायचं नाहीये. प्रॉपर वेनी जिथं थोडंसं वाटलं तिथं पटकन सिलेंडर यूज करून टाकायचं. ज्याला दिसताय त्यांनीच तो पटकन उपाय करायचा. छोट्या आगीपासूनच मोठी आग होणार आहे, एकदम मोठी आग कधीच होत नसते. आता बाजूला आपल्याकडे एक ऍक्सिडेंट झाला, कुठंतरी स्पार्किंग झालं, छोटंसं काहीतरी पडलं असेल, पहिले गवतच पेटलं असणार आणि तेच वाढता वाढता एवढं मोठं झालं की ते सगळं पेटून गेलं. आता तिथे कोणी असतं कदाचित तर तिथे एका सिलेंडरनी काम झालं असतं, पण ते कुठं प्रायमरी स्टेजवर, नंतर मग कठीणच जातं. आता आपल्याकडे हायड्रन सिस्टीम पण लावलेली आहे. आता हायड्रन सिस्टीम फायरची गाडी येईपर्यंत आपल्याला वापरता यायला पाहिजे. तसं फायर सिस्टीम जे लागलेलं असतं ते फायरच्या लोकांसाठीच लावलेलं असते, कारण त्याच्यामध्ये असलेलं प्रेशर आणि त्याचं नियोजन हे ते लोक चांगल्या पद्धतीने करू शकतात. एका टाइमला ते एवढी मोठी व्यवस्थापन आपल्या बिल्डिंगसाठी आणू शकत नाहीत. एका गाडीमध्ये एवढी व्यवस्थापन येत नाही. एका गाडीमध्ये 4000 लिटर पाणी असते फक्त.
म्हणून आपण ही सिस्टीम लावलेली असते. पण आता ते आलेच नाहीत, आपण वाट तर नाही पाहू शकत. तोवर ते येईस तोवर आपण काय काय करू शकतो आता आपण हे प्रॅक्टिकली तिथं जाऊन बघूच. पण आपल्याला तेवढं वापरता यायला पाहिजे. सिस्टीम चालू आहे नाही आहे हे कमीत कमी आठवड्याला एक वेळ बघणं गरजेचं आहे. कारण फायरचं कोणतंही सिस्टीम हे शक्यतोवर वर्षोगणती कामच पडत नसल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हे मशीन्स आहेत, लोखंड आहे, याला मेंटेनन्सची गरज पडते. मेंटेनन्स म्हणजे याला चालवणे हा सगळ्यात मोठा मेंटेनन्स आहे याचा, बाकी काहीच नाही. तर मशीनी चालू करून ठेवल्या, आठवड्याला महिन्याला 2-3 वेळ जर चालू केल्या तर त्या वेळेवर कामा येतील. जास्त दिवस बंद ठेवल्या तर पाण्याच्या क्षारमुळे त्या फिरत नाहीत, त्या पाणी ओढत नाहीत. त्याच्यामुळे प्रॅक्टिकल आपण महिन्याला एक वेळ ठेवू शकतो. मला जर सांगितलं तरी ठीक, तुम्ही आपसात घेतलं तरी ठीक, पण मशीन महिन्याला एक वेळ चालू व्हायला पाहिजे. आणखीन काही तुम्हाला विचारायचं आहे फायर संदर्भात? हो, हे मुळातच सर ऍक्टिव्ह असते. सील यासाठी लावलेलं असते की चुकून हे याचं बटन दाबून आहे. हा स्प्रे सारखा पंप आहे, आता जर हे आपण दाबलं तर उडणं चालू होऊन जाईल. नाही, सील आता तुटलं ते. आता हे तुम्ही अशा अवस्थेत ठेवलं तर अडचण नाही. लहान मुलं वगैरे किंवा कोणी याला डिस्टर्ब करू नये म्हणून आता तसं याला की पण आहे. ही जरी लावून ठेवली, आता गव्हर्नमेंटने एक नवीन नियम काढला की तुम्ही सील लावूच नका. वेळेवर लोकांना ते तुटतच नाही. काय होतं, आग लागली की नाही तर धावपळ होऊन जाते. आणखीन एक विशेष सांगायचं म्हणजे आता आग लागलीच आहे आणि आता आपल्याला विझवायचंच आहे, तर काही धावपळ एकदम अननेसेसरी धावपळ करून काही फायदा होणार नाही. पाणी मारतोय तर पहिले हे बघावं लागेल की आग कुठं लागली आहे. तिथं इलेक्ट्रिकचं स्पार्किंग होऊन राहिलं आणि त्याच्यावर आपण पाणी मारून राहिलो, हे योग्य नाही. त्याने उलट कॅज्युअलिटीज वाढतील, करंट लागून आग विझवणाराच घातक होईल. नेमकं समजून घ्यावं लागेल, आकलन करावं लागेल की झालेलं काय आहे, आग लागली आहे तर कुठं लागली आहे आणि कशा पद्धतीची आहे. हे मॅग्नेशियम वगैरे असं पावडर असतं. या पावडरचा मेन उपयोग आहे की हा सरफेस एरिया जास्त कव्हर करतो. जसं आपण पृष्ठावर किंवा कागदावर जर हे मारून ठेवलं तर जो कागद पेटण्यासाठी 2 मिनिटं लागतात, तर हे पावडरचा लेअर त्याच्यावर जर जमा झाला तर तोच कागद 1.5 घंट्यापर्यंत पेटणारच नाही, हळूहळू पेटणार. तोवर आपल्याला आणखीन चान्स भेटून जाईल की आपण त्याला कव्हर करू शकतो. म्हणजे वाढणारी आग जी आहे ती थांबवते. हा, आणि कंट्रोलिंग आग झाली की मग तुम्ही एका सिलेंडरनी कंट्रोल केलं, दुसऱ्याने आणखीन कंट्रोल केलं, तिसऱ्याने एकदम बंदच करून टाकली. स्वरूप जर छोटं झालं तर आटोक्यात आणणं सोपं जातं. मुली सुद्धा हे उचलू शकतात? मुलं असं काही नसतं याच्यात. हे याचं 6 किलो वजनच त्यासाठी आहे. 6 किलोचं वेट आज कोण नाही उचलू शकत. आणि नुसतं धावपळ करण्यात काही अर्थ नाहीये. थोडंसं विचार करायचा की आपण करू शकतो आणि पटकन घ्यायचा आणि सुरू व्हायचं. आपण स्वतः सेफ साईड आहोत का पहिला हा भाग मुद्दा क्लिअर करायचा आणि नंतर मग इतरांना मदत करायची. किंवा आपण अटकलेलो आहोत, आपल्याला जायचं आहे, कुठं बाहेर निघायचं आहे त्या क्षेत्रातून, आणि तिथं जर काही रस्त्याने आग वगैरे आहे तर तिथं तुम्ही याचा वापर करून सहज निघू शकता. याची अडचण कुठं येईल? बसमध्ये, पिक्चर हॉलमध्ये, मॉलमध्ये, कुठेही ही घटना होऊ शकते. असं जरुरी नाही की आज आपण कुठेही सर्व्हाइव्ह झालो. आजकाल तर 2 व्हीलर पण पेटतायत. आपल्या अकोल्यामध्ये सगळ्यात डेंजरस घटना ही होतीये की 2 व्हीलर चालता चालताच पेटून जातात, कारण टेम्परेचर खूप असते. प्रत्येक टाइमला आग विझवण्यासाठी स्वतःला धोक्यात टाकायची गरज नाही. जर 2 व्हीलर सारखी वस्तू जर पेटलेली आहे तर तिला साईडला सोडून स्वतः त्याच्या 10-15 फूट दूर उभं राहणे हा सोयीचा मार्ग. कारण तुम्हाला 2 व्हीलर मध्ये तर भेटणार नाही काही गोष्टी. तिथे एक्सटिंग्विशरही नसतील, पाणी नसेल, तर तिथं त्यात विनाकारणचा त्रास घेण्यात अर्थ नाही. आणि शक्यतोवर ईव्हीच्या गाड्या आल्यात आता, बॅटरीची गाडी आहे प्रत्येकाजवळच मॅक्झिमम. त्याला जर आग लागली किंवा धूर निघत आहे तर त्याच्या कमीत कमी तुम्ही 50 ते 100 फूट दूर चालले जा. ते बॉम्ब सारखं फुटेल, त्याला कोणीच विझू शकत नाही. ना त्याला सिलेंडर काम करत, ना कोणतं काही पाणी काम करत. बॅटरी हे विझत नाही, ते पेटूनच राहील. फायर गाडी 101.
एक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा एक नंबर आहे 1077. त्या मोठ्या कॅज्युअलिटीजसाठी आगीसाठी आपण 100 हा 101 हे तुम्हाला इमर्जन्सी व्यवस्थापन आहे, म्हणजे लोकल ते लोक येतील आणि पटापट व्यवस्थापन चालू करतील. पोलिसांना जरी माहिती दिली तरी तुम्ही कोणी सरकारी प्रशासन हे सगळं कनेक्टच आहे. तुम्ही 100 ला जरी केलं तर ते इन्फॉर्म करतील. हा या हॉलमध्ये तुमचा अशी दुर्घटना जर घडली तर दिसलं कोणाला किंवा इथे आग लागली तर हे काम कसं करायचं? आता कोणत्याही समजा या हॉलमध्ये पकडून चला, हॉलमध्ये जर काही गडबड होत आहे असं वाटतं आपल्याला की भाई काही गडबड झाली आहे, काही आग लागली आहे, तर इथे सगळ्यात पहिले तर सिलेंडर खूप सारे आहेत. म्हणजे या प्रिमायसेस मध्ये जेवढे गरज आहे तितके इथं सिलेंडर लावलेले आहेत. आता स्टेजवर मुख्यत्वे काही पण होतं, बाहेर काही होत नाही, पण स्टेजवर डेकोरेशन असतं आणि इलेक्ट्रिसिटीचा जास्त वापर केलेला असतो. हा सगळे दरवाजे सगळ्यात पहिले ओपन करणे आणि सिलेंडरनी विझवण्याचा प्रयत्न करणे. विचारा आगीशी जेवढा लेडीज वर्गाचा संबंध आगीशी आहे तेवढा मेलचा कधी येत नाही, कारण तुम्ही रोज किचन मध्ये जाणारच काही पण झालं तरी. आणि कसं आहे माहितीये का, आगीपासून वाचणं हा सगळ्यात सोयीचा मार्ग आहे. ऍज अ डॉक्टर जडलेल्या कोण्याही रुग्णाला वाचवणं किंवा त्याला ट्रीट करणं फार कठीण आहे आणि फार पेनफुल अवस्था असते ती. आणि क्युअर जरी झालं तरी डॅमेज हे परमनंट राहतं, जळल्याचं डॅमेज जात नाही. छोट्या छोट्या घटनेपासून फक्त कसं गोंधळ करून आरडाओरडा करून इकडे तिकडे पडून काही होणार नाहीये. 2 मिनिटं 1 मिनिटं जर विचार केला की काय करता येईल तर कोणाचाही मेंदू हा चांगला उपाययोजना सुचवतो. ह्या ज्या उपाययोजना इथं ठेवलेल्या आहेत, आता हे सिलेंडर पाहून निग्लेक्ट करणं, कारण आपल्याला माहितच नाही वापरतात कसं. आता हे सिलेंडर आहे, आता हे तुम्ही उचलून बघा, याच्यात प्रेशर कुठं आहे ते बघा घ्या आणि हे फक्त चालू करण्याचा प्रयत्न करा. कसं काय समजलं तुम्हाला आता सिलेंडर वापरायचं का नाही वापरायचं ते? काय समजलं त्याच्यात? हे सिलेंडर योग्य आहे का नाही आहे कशावरून समजलं? ओके नेक्स्ट. युजफुल आहे. ओके नेक्स्ट. आधी मग हे क्लीन काढायची हा आणि इस्त्रायचं, मग हे ह्या हाताने असं टाईट करायचं. 3 काढतो. चला काढा पिन फास्ट, पकडा त्याला. ओके कसं आहे, कोणती पण आग लागलेली असली तर त्याचं काही असं विशिष्ट प्रमाण नाही ते किती वेळात विझेल, कारण जळणारी वस्तू कोणती आहे त्याच्यावर डिपेंड करते. कापूस, गवत, पेट्रोल, डिझेल असं काय असेल तर ते थोडंसं कठीणच जातं विझवायला. पण आपण कसं करू शकतो, त्याला पसरू न देणे सगळ्यात पहिले प्रिकॉशन ही आहे. त्याच्या अवतीभोवती पूर्ण ही पावडर जर मारलेली असली, त्या पावडरमुळे ते आग जाणार नाही इकडे तिकडे, तेवढ्यापुरती मर्यादित राहील. आणि नंतर कंटिन्यू त्याच्या मधात मारल्यानंतर, कारण हा याच्या आतमध्ये असलेली पावडर हे आग विरोधक आहे, आग जळूच देत नाही, त्याच्यामुळे ते विझणारच. आता छोटी मोठं काही वस्तू असेल तर 1 मिनिटातच विझून जाईल, एका पुऱ्या सिलेंडरचं कामही नाही पडणार. आणि काही थोडंफार काही वेगळा काही घटक असला तर 2-2, 3-3 सिलेंडर वापरावे लागतील. पण सिलेंडर आता आपल्याला माहित आहे आग लागलीच आहे ना, आपण ठेवलेच त्याच्यासाठी आहेत. तर एक जण सिलेंडर मारून राहिला आणि दुसरे फक्त ते तोंड पाहून राहिले, त्यात काही मजा नाही. एक सोबत एकाने जर चालू केलाय तर दुसऱ्यांनी दुसरं आणायचं, तिसऱ्यांनी तिसरं आणायचं आणि कंटिन्यू सुरू करायचं. अशाच पद्धतीने आग कंट्रोलमध्ये येते. आणि कसं आहे, ज्यांना काही करायचं नाही तर ऍटलिस्ट गर्दी नाही करायची, तो हॉल किंवा ती जागा रिकामी करून टाकायची. काही वस्तू जळल्या किंवा कोणतं सामान जळलं तर ते रिकव्हरी करता येतं. कॅज्युअलिटीज झाल्या ना, कोणी एखादा व्यक्ती जर पेटला तर ती गोष्ट रिपेरेबल नाहीये. त्यामुळे कसं आहे, कॅज्युअलिटी न होऊ देणे हा सगळ्यात मोठा पर्पज आहे. माझा प्रश्न होता सर्वांतर्फे, रिझल्ट सुद्धा आपल्या सिलेंडरला पेट झाला किंवा स्फोट झाला तर काय नेमकी कशा प्रकारे सिलेंडर, एलपीजी सिलेंडरचा जर विचार केला आपण, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एलपीजी सिलेंडर. एलपीजी सिलेंडर एक HTP टेस्ट मार्फत आपल्या घरापर्यंत पोहोचतं. त्याच्यामध्ये जेवढं प्रेशर आहे त्याच्या कमीत कमी 10 पटीने जास्त प्रेशर टाकून ते चेक केलेलं असतं. त्याच्यामुळे सिलेंडर फुटणे हा तर नशिबाचाच भाग आहे. आणि सिलेंडर जर फुटलं तर त्याला कोणीच काही करू शकत नाही. पण सिलेंडर पेटत नाही किंवा सिलेंडर फुटत नाही तर सिलेंडरची जी नळी आहे ती
उरतळल्या जाते, कालांतरानंतर त्याला गॅप्स पडतात आणि तिथून गॅस लीक होते किंवा नोझल मधून गॅस लीक होते आणि तिथं आग लागून जाते. हे घटना जवळपास 80% होते आणि तो फ्लो एवढा जास्त असतो की त्याला भिवूनच लोक पळून जातात आणि तो सतत फ्लो चालू असला तर ते एवढं हिट क्रिएट करेल ते काही पण पेटून जाईल. इवन म्हणजे 4 मजली घर आहे आणि खालच्या मजल्यात जर असं सिलेंडर पेटलेलं आहे तर वरच्या मजल्यातल्या वस्तू आपोआप पेटतील. इतकी हिट, इतकं टेम्परेचर ते क्रिएट करेल आणि फार मोठी घटना होईल. सिलेंडरचा गॅस लीक झालाय आणि तिथून जर आग निघून राहिली आणि ती एक विशिष्ट दिशेनं चालली आहे, तिथून पळून जायचा काही प्रश्न नाहीये. आपल्याकडे टावेल असतात, टावेल चादर असते, ती पूर्ण पाण्यात ओली करून त्याच्यावर ते टाकून द्यायचं आहे आणि कशाही पद्धतीनं तो एकदा आग बंद झाली तर फक्त गॅसच निघणार आणि मग ते नॉब बंद करून टाकायचं आहे. एका सेकंदामध्ये आग बंद होते जर ओला कपडा त्याच्यावर टाकला तर. काय करणार, ओला कपडा टाकल्याबरोबर ऑक्सिजन सप्लाय भेटत नाही त्याला. वातावरणामध्ये कोणतेही आग पेटण्यासाठी आगीला लागतं ऑक्सिजन. जर आपण त्याला ऑक्सिजन थांबवलं तर आग लगेच थांबते सडन. ओल्या कपड्यातून ऑक्सिजन भेटत नाही. सहज दिसणारी बाब आहे ते, म्हणजे इतक्या सहजरित्या होऊन जातं. फक्त ओला कपडा करून टाकून द्यायचा आहे बस. आता सर इलेक्ट्रिसिटीला आग लागली तर इलेक्ट्रिसिटीला जर आग लागली तर त्यासाठी CO2 सिलेंडर असते, हा, कार्बन डायऑक्साईड. तर हे सिलेंडरचा वापर कसा केला जातो, दुरून. समजा इथे कुठेतरी आग लागलेली आहे तर आपण कमीत कमी 10 फुटाच्या दुरून आपण त्याला विझून राहिलो, कारण आपल्याला माहित नाही त्याच्यामध्ये काचाची बॉटल आहे किंवा काही एखादा फटाका आहे किंवा काही बारूद आहे किंवा अशी काही वस्तू जी फुटणार आहे. आपल्याला कल्पना नाही आहे त्या गोष्टीची, आपण जवळ जाऊन त्याला विझून राहिलो. ते फुटलं तर आपल्या डोळ्यात जाईल. कारण जेव्हा कधी आग लागलेली आहे तेव्हा आपण तेवढं प्रिपेअर्ड आहोत का हेल्मेट घालून आणि ग्लास घालून? नाही. दुरून करायचं आहे, लांबून. एक्सपायरी काय असते? सिलेंडरची एक्सपायरी गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 1 वर्षाची असते, पण एक्सपायर वगैरे सिलेंडर कधी होत नाही. जर त्याच्यामध्ये प्रेशरचा काटा जर बरोबर आहे तर हे ऍक्टिव्ह आहे, ते 5 वर्ष जुनं असो का 10 वर्ष जुनं असो. तुम्ही आता नवीनच सिलेंडर आणलाय पण त्याचा काटा जर प्रेशराईज नाहीये, ते काटा जर रेडवर आहे तर ते वापरल्या जाणार नाही, ते यूज मध्ये येणार नाही. त्याच्यामुळे वेळेवर आपल्याला फक्त पाहायचं एवढंच आहे की घड्याळीमध्ये काटा कुठं आहे, काय त्याच्यात प्रेशर आहे किंवा नाहीये. जर प्रेशर आहे तर बस तुम्हाला ते वापरून टाकायचं आहे. तिथे फायर एक्सटिंग्विशर शिवाय अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्याच्यामुळे आपण आग नियंत्रणात आणू शकतो? मग आता जनरल काही घटना आहेतच. शक्यतो आपण जर माती टाकू शकलो. यापूर्वी काय व्हायचं, सिलेंडरचा जास्त वापर नव्हता होत तेव्हा बकेटीमध्ये माती आणि वाळू भरून ठेवल्या जात होती. आजही काही काही पेट्रोल पंपावर आहेत, त्याचा वापर आपण करू शकतो. प्रत्येक आग हे पाण्याने विझत नाही. जसं आता पेट्रोलची आग लागलेली आहे, पाणी टाकून फायदा होत नाही, त्याच्यावर मातीच टाकावी लागते. आता एक पेट्रोल पंपासाठी एक वेगळं एक प्रकार आहे, तो फोम सिलेंडर असतात. फोम सिलेंडर मध्ये पाणी टाकलं तर पाण्यावर ते पेट्रोल तरंगतं आणि आग कंटिन्यू राहते. फोम मध्ये बबल्स तयार होतात. बबल्स मध्ये आतमध्ये सगळं पेट्रोलियम पदार्थ आतमध्ये चालला जातो आणि त्याच्यामुळे आग पसरत नाही, त्याला कनेक्टिव्हिटी भेटत नाही एकसारखी. त्याच्यामुळे पेट्रोल पंपावर फोमचे सिलेंडर असतात. किती मिनिटात फुल प्रेशर मध्ये हे 10 ते 15 मिनिटापर्यंत बंद होऊन जातं, म्हणजे पूर्ण त्यातलं पावडर निघून जातं. आता पावडर योग्य ठिकाणी वापरल्या गेलं तर फायदाच होईल, पण आता तुम्ही ते जर चुकीच्या ठिकाणी वापरल्या गेलं, जास्त फ्लो नाही करायचा आहे तर क्वांटिटी मध्ये त्या आगीवर ते पडलं पाहिजे. सगळ्यात पहिले कसं, इथे आग लागली आहे आता हे जे पेटायचं ते तर पेटलं, आता हे पसरू नये म्हणून पहिले राऊंड मारणे गरजेचं आहे. त्याला राऊंड मारा तुम्ही, आजूबाजूला पसरू देऊ नका. पसरलीच नाही तर आपण कंट्रोलमध्ये ठेवू आणि मग हळूहळू मधात मारत चला. आता तुम्हाला गडबड नाहीये, आता तुम्हाला ते तेवढं विझवणं आणि ओके होणं, हा कन्सेप्ट आहे. हे जे इथे जागोजागी ते लाल डबा लागलेला आहे त्याचा काय उपयोग आहे? आता इथे स्मोक डिटेक्टर आणि MCB कॉल पॉइंट आणि हुटर असे 3 डिवायडेशन केलेले आहे. म्हणजे तुम्हाला इथं जे वरते हे लाल लाल दिसत आहेत हे आहेत हुटर. याचं इथं एक छोटं बटन आहे,
जर तुम्हाला असं वाटतंय की इथं आग लागली आहे, हा, इथं आग लागलेली आहे आणि लोकांना अलर्ट व्हावं की लोकांनी हे रूम खाली करून द्यावं, त्याचं एक बटन दाबलं पूर्ण अलर्ट होऊन जाईल, हुटर वाजणं चालू होतील. त्याला MCB म्हणतात, खाली जे बटन असते, आणि वरती जे वाजणार आहे त्याला हुटर म्हणतात. ते अलर्ट यासाठी केला जातं की बा तुम्ही पडून जा इथून. म्हणजे हॉल जर कमी असला आणि जे लोक आग विझवणारे आहेत तेच लोक हजर राहतील. हा त्याचा मुख्य उद्देश आहे की सगळ्यांना माहिती पडावं की आग लागलेली आहे. मस्त प्रश्न विचारला तुम्ही. हा रोजच होते. त्याच्यावरती फक्त झाकण ठेवायचं आहे, पाणी टाकायचं नाहीये. झाकण ठेवून द्यायचं. सगळ्यात पहिले तर गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं, आणि तिथून थोडस खाली पण आग लागली, म्हणजे साईडला पण आग लागली. पाणी टाकलं जास्त उघडलं. मी कसं ट्रेनिंग वगैरे हे सगळं जाऊ द्या, पण हे फक्त बेसिक लक्षात घ्या. आग लागली ना तर कमीत कमी 1 मिनिट विचार करा की याला विझवायचं आहे. गोंधळात काहीच करू नका. आगीमध्ये गोंधळ करणं हे घातकच होईल. शक्यतोवर तुम्ही तिथं नुकसानच करून घ्याल. तुम्ही फेकताना हा विचार केला कोणी आहे का नाही बाजूला, काहीच नाही. कोणी असता तिकडे तर उलट कॅज्युअलिटी वाढली असती, म्हणजे भयंकर घटना घडली असती. हा, तर कसं आहे माहितीये का, तुम्ही जे पेटलेली वस्तू आहे ना त्याला वाचवण्याचा प्रयत्न करूच नका. ऍटलिस्ट ते पेटलं ना आता इज ओके, त्याला उचलून फेकणे वगैरे काहीच नाही. बेसिक काय आहे की खालचा गॅस सगळ्यात पहिले बंद करा. दुसरं त्याच्यावर ते फक्त झाकण ठेवून द्या. लागू दे त्याला 2 मिनिटं, त्याच्यापेक्षा काही होणार नाही. आता ते तो गंजच जळेल, त्यातलं तेलच जळून जाईल, आणि झाकण टाकल्या ऑक्सिजन सप्लाय बंद होईल. ऑक्सिजन सप्लाय बंद झाला तर ते पेटणारच कसं. जसं माणसाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन पाहिजे, तसंच आगीला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनच पाहिजे. हाच फक्त एक वीक पॉइंट आहे. इलेक्ट्रिसिटी स्पार्किंग साठी कोणतं सिलेंडर, कोणतं करेक्ट CO2 CO2 काय? आपण ABCD बताया ना. हा 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 आपल्याला अच्छा. आता हे डिवायडेशन सांगतो तुम्हाला. ABC मध्ये तर मी सांगितलंच तुम्हाला, सगळाच प्रकार आला जवळपास. E ज्याला म्हणतात E, D सेक्शनचं सिलेंडर आपल्याकडे भेटत नाही. ते विशिष्ट काही केमिकल्स आणि कोणत्या कोणत्या प्रकारचं असतात, त्याच्यामध्ये ते तयार होतं आणि तिथंच जातं. ते मार्केटमध्ये येत नाही. E सेक्शन मध्ये CO2 नावाचं सिलेंडर मोडतं. त्याच्यावर ते E पण लिहिलेलं असतं आणि CO2 पण लिहिलेलं असतं. CO2 मध्ये कार्बन डायऑक्साईड असतं. ते स्पार्किंग होत असताना त्याच्या एकदम जवळ पकडायचं असतं. जिथं स्पार्किंग होऊन राहिली त्याच्या अवतीभोवती पूर्ण ऑक्सिजन नसावं आणि कार्बन डायऑक्साईड तयार होऊन जावं. हा एक बेसिक उद्देश असते. त्याच्यामुळे ते फक्त विझतं. बिल्डिंग मध्ये आहे का ही टाइप सिलेंडर? हो असेलच. आणि जिथे इथं सिलेंडर आपलं मीटर आहे, आपले पॅनल्स आहेत, त्या ठिकाणी ते वापरले जातात. इथे लावलाय का आपण? लावलेलं असेल सर. आता हे सगळं समजलं असेलच, आता आपण प्रॅक्टिकल करूया. आता फक्त ट्रेनिंग झालं आपलं, एकदा आपण डेमो सुद्धा घेऊ. एवढ्याने काही आपल्याला हे समजणार नाही, कारण प्रत्येक वेळेसची आग त्या वेळेनुसार ती लागणार आहे. त्या वेळेनुसार तुम्हाला निर्णय घ्यावे लागणार आहेत. तर ह्या गोष्टी सातत्याने होणं खूप आवश्यक आहे. म्हणून केअरफुली आज आपण हे सगळं पाहून घ्या. त्यानंतर सरांना आपण दर आठवड्याला असे कंटिन्यू 2-3 आठवडे आपण बोलवू. बाहेरचे प्रत्येक मजल्यावरचे जे पाईप बॉक्स आहेत लाल, त्याच्यामध्ये पाईप गुंडाळून ठेवलेला आहे. त्याला एक काच आहे, त्या काचेमध्ये जो पाईप आहे त्यानंतर त्याला की आहे. तो लवकर काही ते बॉक्स उघडतो असा गेल्याबरोबर असं नाही. तर ह्या गोष्टी प्रत्येकाला थ्रू असल्या पाहिजे, माहिती असल्या पाहिजे. विद्यार्थी असो का स्टाफ असो, कोणीही असो, आपल्या प्रिमायसेस मध्ये दैनंदिन येणाऱ्या लोकांना ह्या सर्व गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. आग लागल्यानंतर सरांनी सांगितलं की जे लाल डब्या लागलेल्या आहेत ते पटकन कोणतेही आपण जे आपल्या जवळची असेल ती दाबून दिली तर हुटर वाजत राहील. हुटर वाजल्याबरोबर सर्वांना एकदम ते अलर्ट होतील की अरे काहीतरी झालेलं आहे, दुर्घटना घडलेली आहे. त्यानंतर सरांनाच मी विचारतो काय याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की कोणते येलो लाईट आहेत की कोणते ते लागलेले असले पाहिजेत. हा, ग्रीन डब्या लागलेल्या आहेत तिथे. हा इथे बॉक्स लागला पांढरा या पिलरला. हे असे बॉक्स प्रत्येक मजल्यावर लागलेले आहेत. ते आता तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वर तिकडे जाल त्यावेळेस ते शोधायचे की कुठे कुठे आहेत. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
त्याच्यामध्ये असणारा तो पिवळा लाईट आहे का? हा, त्याच्यामध्ये ग्रीन आणि येलो असे 2 लाईट बीप होत राहतात. ग्रीन लाईट बीप होत असला म्हणजे ते ऍक्टिव्ह आहे. तुम्ही एकदा त्याला बटन दाबलं तर रेड लाईट चालू होऊन जाईल, याचा अर्थ ते ऍक्टिव्ह झालेला आहे. आणि कोणी जरी समजा आठवड्याला एक वेळ जर ट्राय करत गेलं तर प्रत्येक एमसी वर लक्ष राहील की हे चालू आहे. नाही वाजलं तर मला इन्फॉर्म करा, आपण त्याला चेकअप करून चेंज करू. म्हणजे दर आठवड्याला आपल्याला सर्व्हिस तर द्यायला आणखी- तयार आहेत. फक्त त्यात ग्रीन लाईट आणि रेड लाईट. रेड लाईट हे दोन्ही त्याच्यात असले पाहिजेत. जर ते सुरू नसतील तर मग ही यंत्रणा काही कामाची नाही. सर आणखी लागलेलं आहे सगळं. थोडंसं सांगायचं राहिलं त्याच घटनेविषयी. त्या दिवशी जर आपण समजा शिकवलंही असतं की हायड्रंट सिस्टीम वापरायचं कसं आहे, तरी ते रिस्की कसं होतं. वरती हायस्ट टेन्शन केबल गेलेला आहे. पाणी ओढवताना जर तुम्ही कंट्रोल करू शकले नाही आणि हायस्ट टेन्शन केबलवर किंवा वरच्या लाईनवर जर पाणी गेलं असतं तर पाणी ओढवणाऱ्याला करंट लागला असता आणि तो पण जबरदस्त. कारण एक्झॅक्ट तिथं केबल गेलेले आहेत खूप सारे. आता पाणी ओढवणाऱ्यांनी हेही लक्षात घ्यायला पाहिजे होतं की आपण पाणी खालच्या दिशेने ओढवायचं आहे, वरते नाही जायला पाहिजे. कारण कनेक्टिव्हिटी पूर्ण पाईपाची पाण्याची तिथपर्यंत जाईल तर करंट तर रिव्हर्स येईल ना. आपण आपलं आतलं लाईट बंद करू सगळं ठीक आहे, पण खांब्यावरची लाईन कशी काय बंद करणार? हाय टेन्शन केबल कसं बंद करणार? तर आग लागली ना तर फटकन काही केल्यापेक्षा ना 2 मिनिटं विचार करून केलेलं कधीही बरं. गडबडीत जर एवढा मोठा प्रेशरचा पाईप चालू केला असता आणि चुकून त्याची पूर्ण एक धार जर त्या केबलवर गेली असती तर तिथून डायरेक्ट करंट सप्लाय झाला असता ना. आता तो किती केवीचा आहे आणि किती नाही, हा एक विशेष घटना घडली असती. बरोबर. तिथं बसून किंवा खाली झोपून किंवा जमिनीला धरूनच पाणी उडवायचं होतं. वरती पाणी जाणारच नाही याची दक्षता घ्यायची होती. आता ते फायरवाले होते, त्यांना कल्पना होती त्या गोष्टीची, त्यांनी ते बरोबर केलं. आणि त्या फायरवाल्यांनी आपली सिस्टीम वापरली नाही हे नवल झालं, पण त्यांनी वापरायला पाहिजे होती. माहित नसेल ते. हा, तर प्रत्येकाने न घाबरता अलर्ट होणं आणि आता ह्या वेळेला आपण काय केलं पाहिजे हे आपल्या म्हणजे एक सद्विवेक बुद्धी तिथे वापरणं खूप गरजेचं आहे. जे आगीवर नियंत्रण कशा प्रकारे मिळवायचं याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धिक व्यवसाय प्रतिष्ठान आणि आपल्या महाविद्यालयातर्फे त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. आणि प्राचार्य सर, तुषार सर, चक्रवर्ती सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आता हे जे आग लागलेली आहे प्लास्टिकला लागलेली आग आहे. आता ABC सेक्शन मध्ये हे सुद्धा मोडतं, त्यामुळे इथं आपलं हे सिलेंडर कामी येईल. ठीक आहे. आता आतमध्ये सगळ्यांनी ऐकलंच कसं काय होतं. तर कोणीतरी 2 जण समोर या आणि हे खोला आणि याला ट्राय करा त्याच्यावर फटकन. सध्याच नाही, थांबा. एक काढा पटकन. पटकन आग लागलेली आहे. कमान फास्ट. थांबा, उडवायच्या पहिले थांबा. असं पकडा, गडबड करू नका. असं पकडा उजव्या हातात आणि हे पक्क पकडा. हे जर असं आलं तर डोळ्यात जाईल. असं पक्क पकडा आणि दूर उभे राहा. इथून 10 फूट अंतरावर. आता आपल्याला आस लागून राहिली का आगीची? आता इथून सुरू करा. आणि आग विझवताना डोक्यावर पल्लून गिल्लू काही आवश्यकता नसते. करा खाली मारा. बस सोडा, ठेवा खाली. प्रत्येकाने या थोडं ओढून बघा. या कमान सगळेजण या. किती दूर पर्यंत उडून राहिले हा पॉइंट महत्वाचा आहे की तुम्हाला कोणत्या दिशेने कुठं आणि किती सेफ मध्ये उभं राहायचं आहे आणि कुठून उडवायचं आहे आणि किती दूरपर्यंत उडलं हे पहिले लक्षात घ्या. कारण तुम्ही एकदम आगीच्या जवळ जाऊन तर विझवणार नाहीये. आता याच्यामध्ये जे प्रेशर होता, आता हे घड्याळ बघून घ्या, रेड वर चाललाय. थोडस बाकी आहे याच्यात. आता फक्त डिस्टन्स बघा की किती दूर पर्यंत उडते. उद्या जर भविष्यामध्ये तुम्ही जर सिलेंडर वापराल तर तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की आपण कुठं उभं राहायचं आणि उडवायचं कुठून आहे. उडणार तर आहेच नाही, पावडर आहेच याच्यात, हे बनलेलंच त्यासाठी आहे. पण अंतर गॅपिंग माहित असलं पाहिजे. 15 ते 20 फुटापर्यंत
हे चालतं. आता तुम्ही हे ऑब्झर्वच नाही केलं, फक्त कसं टार्गेट ठेवलं, फक्त आग कशी विझवता येईल. पण आग विझवताना आता ही छोटीशी क्रिएट केलेली होती, प्रत्येक टाइमला असं नसेल ना. त्यामुळे अंतर, स्वतःची सेफ्टी ठेवून म्हणून याच्यामध्ये प्रेशर दिल्या जाते. नाही तर याच्यामध्ये पावडरचे असे पाकिट पण असते हाताने उडवायसाठी, है ना. ठीक आहे, आता जर ट्राय कराल आता हे बघा की अंतर किती जाते, तेवढं लक्षात घ्या. तर तुमच्या ब्रेन मध्ये त्याचा एक मॅप तयार राहील की आपण 15 ते 20 फुटाच्या अंतरावरून हे विझवू शकतो. ठीक आहे, दूर किती जाते. हे ते नडी पक्के, हे पक्का ठेवावं लागतं, नाही तसं तोंडावर जाईल. इनलेट वॉल म्हणजे फायरच्या जर गाड्या आल्या तर ते याला कनेक्ट होतात. इन केस आपलं मशीन चालू होत नाहीये, आपल्या टाक्यात पाणी नाहीये, काही जरी अडचणी असल्या तर ही सिस्टीम तर लागू नाही, तर इथे फायरच्या गाड्या कनेक्ट होतात. कनेक्ट झाल्या तर सगळ्यात पहिले पूर्ण सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन जाते आणि जिथे गरज आहे तिथं ते लोक जाऊन पाणी उडवू शकतात. त्याच्यासाठी हा इनलेट वॉल असतो. एका टाइमला 2 गाड्या याला अटॅच होतात. हे आपल्या कामाचं नाही, हे फायरवाल्यांच्या कामाचं आहे. हा आहे हायड्रंट वॉल. जर आपलं सिस्टीम चालू आहे तर ते लोक आपलं सिस्टीम ताब्यात घेऊन याचा वापर करून आग विझवतात. आता याला हायड्रंट वॉल म्हणतात. हा आहे RRL पाईप. ओके, हे याचं नोझल. याला 2 तोंड असलेलं नोझल हे समोर ठेवायचं, एक असलेलं याला अटॅच करायचं. ठीक आहे, झालं अटॅच. आता हा पाईप जर व्यवस्थित आतरला नाही गेला, आता पाईप उघडायलाच 2 घंटे लागतात. मग हे उघडून फायदा होणार नाही, जे पेटायचं ते पेटून जाईल. ओके, याचं जे आहे हे जर 2 व्यवस्थित पकडायचे अशा पद्धतीनं. समोर न पडता व्यवस्थित आहे. जाऊ द्या काही नाही होत, त्याला सेफ असते तो. इसका नोजल ले रे, याला लावायचं है नोजल. इसको ऊपर से अच्छे से दबा. हे झालं तयार. आता याला तुम्हाला कसं पकडता येते हा पॉइंट महत्वाचा आहे. नियमात जे सांगितलेलं आहे ते त्यासाठी ट्रेनिंग लागतं. आणि हे पकडत असताना एक लक्षात ठेवायचं की याला सोडायचं नाहीये. एक जण जर पाणी ओढून राहिलं तर दुसऱ्यांनी 2 जणांनी त्याला पकडून ठेवायला पाहिजे. तसं आता हे पकडा, पक्क पकडा. आता या माणूस प्रेशरनी मागे येणार आहे आणि हा जास्त मागे झाला तर हे सोडून देईल. हे जर सोडलं तर हे हवेत उडील आणि हे एवढी मोठी कॅज्युअलिटी करील डोक्याला लागून. याने पकडून ठेवावं आणि याची हिंमत कायम राहावं म्हणून एकाने असं सपोर्ट करायचा आहे, असं मागे जाऊन समोर ढकलायचं आहे. हा पॉइंट महत्वाचा आहे. ठीक आहे, आता आपण करू मशीन स्टार्ट. चला हे पहा, हे पॅनल आहे, हे ऑटो पॅनल आहे. आता या पॅनल मध्ये एक 20 HP चा पंप आहे आणि 7.5 HP चा पंप आहे. ओके, आता हे मॅन्युअली वर आपण ट्राय केलं. आपण कसं आहे, इथं रेसिडेंट नाहीये, 24 घंटे कोणी नसतं, रात्रीला हे खाली असते म्हणून आपण ऑटोवर टाकून ठेवत नाही. जर काही चुकीबुकीनं कुठं जर लीक झालं तर मग पाणीच पाणी होऊन जाईल. आणि ऍक्टिव्हनेस आपला फक्त सकाळ ते संध्याकाळच आहे म्हणून आपलं जिथे गरज आहे, जो कोणी इथं प्रेझेंट असते ऍज अ गार्ड, त्यांनी हे लक्षात ठेवावं की हे चालू कसं होते. झाल्यानंतर इथं हे स्टार्ट. ओके, आता आपल्याला जास्त प्रेशरची गरज आहे. चला आता बाहेर. इससे पहले थोड़ा निकाल ये करना पड़ता है. ओपन इधर से उधर. थोड़े निकाल वहाँ
ऊपर लेके जा रहे हैं। सर हे मग वारंवार म्हणजे समजा आता 20 वर तुम्ही ठेवलेलं आहे मग ते ऑटोमॅटिक वाढतंय की काय? तसं प्रेशर तिथून जे नाही. 20 वर केलेलं आहे आपण, हा, हा, हा. ते ऑटोमॅटिक वाढते की तसं वाढत राहते. तुम्ही जेवढं उडवाल तेवढं वाढत राहते. सर व्यवस्थित बघायला मी दुसरी मशीन स्टार्ट करून राहिलो. खाली खाली करायला प्रेशर आहे ना. वरते घ्या आता. वरते किती वरती जाते पहा. घ्या वरते किती वरती जाते. बिल्डिंगच्या टॉपवर जाते का बघा. बिल्डिंगची हाईट पहा आणि हे पहा किती आहे. पाहिजे का ट्राय करून. तो स्लीप झाला तिथून तो त्याने गडबडच झाला की यातून जे पाणी पडतं सर हे गरजेचं आहे. जेव्हा चालू करतो आपण तेव्हाच पडते. हे तुम्ही जोपर्यंत मेंटेनन्स सुरू करणार नाही तोपर्यंत हे काही लक्ष देणे काय नाही होऊन राहिलं. थेंब 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 आहे. आपण पंप बदलून टाकू. त्यानंतर आता हे बंद झालेलं आहे का सगळं. सगळं टोटल बंद आहे. माझं हे जे सुरू आहे ते रेड बंद ऍक्टिव्ह मोडवर आहे सध्या. ऑफ लिहिलेलं आहे इथे. हे पाहतो आखरीचा कॉक आहे तो बंद करा. करा तो माझ्या फक्त बाजूला ते करंट ओपन आहे बाहेर ते तिकडे तिकडे तिकडे. हा करा. आता हे कम्प्लीट बंद झालं. हा आता तुम्हाला खोलायचं असलं आतमध्ये काही काम करायचं असलं तर आपण करू शकतो. आता ते स्टार्ट करा. हे चालू झालं. आता वरती 3 लाईट दाबत आहे. 3 फेज आहे. 3 फेज मध्ये एकही नसला तर बंद होऊन जाईल. चालू होणार नाही. त्याची कसं काय इलेक्ट्रिक नाहीये विशेष. आता हे झालं तुम्ही मॅन्युअल मोडवर. आता तुम्ही रेड बटन दाबलं तर बंद आणि ग्रीन बटन दाबलं तर चालू. प्रत्येक मशीनला फक्त 2-2च बटन आहेत ऑपरेट करायसाठी. वरती फक्त लाईट आहे. आणि ऑटो मोड कोणता आहे मग. ऑटो मोड बाजूचा आहे. इकडून नाही ते तिकडून साईडला. अच्छा हे हा म्हणजे हे इकडे मॅन्युअल. हा मॅन्युअली. आता तुम्ही त्यातलं ग्रीन किंवा रेड बटन दाबू शकता. रेडचं स्टॉपच आहे ना सध्या. स्टॉपच आहे ना सगळं. ग्रीन बटन दाबा. स्टार्टिंग याचं कसं असते की तुम्ही छोट्या पंपाने स्टार्ट करायचं असते आणि एक पेक्षा जास्त हायड्रोजन वॉल चालवायचे असतील तर मोठ्या पंपाचा वापर करायचा असतो. बरं आता तिकडे सर्व बंद आहे तर हे चालू होईल का म्हणजे याच्यावर प्रेशर येईल का. काही प्रेशर नाही येणार. काहीच नाही. सर हे प्रेशर काय असतं माहिती आहे का. एवढा मोठा लोखंडी पाईप लावण्याचं कारण हे आहे की समजा 1 मीटर पाईपामध्ये 4 लिटर पाणी जर बसत असणार आपण या मशीननी त्याच्यामध्ये 10 लिटर ते 15 लिटर पाणी बसवतो. कशासाठी. कारण त्याचा फ्लो खूप दूर गेला पाहिजे. परत प्रश्न तोच आला की आग लागली असताना स्वतः सेफला राहून आपण पाणी मारता आलं पाहिजे. म्हणून याच्यामध्ये तुम्ही कितीही प्रेशर तयार करू शकता आणि काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मशीनची कॅपॅसिटी आणि मशीन एवढ्यावरच लॉक केलेले आहेत की इतकं हायपर काही होणार नाही की तुमचे पंप पाईपून फुटतील म्हणून. असं होतच नाही. जेवढं क्षेत्र आपण पाईपिंगचं केलेलं आहे त्यानुसार सफिशियंट या 2 मशीन आहेत. तुम्ही अर्धा घंटे चालू केल्यास काहीच फरक पडणार नाही.